तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. नकाशाप्रमाणे सगळीकडे रस्ता हवा आहे, परंतु आता सुरुवातीला जर तुम्ही असाल तर पुढे कसं जायचं? अहो पण मी त्यांना रस्ता आहे ना ऑलरेडी आमच्या जवळ जेवढं अतिक्रमणात होतं का तेवढं काढून घेतलेलं आहे, पण त्यांना अजून वाटतं का अतिक्रमणातच आहे. तर त्यांना काय सांगितलं, तुम्हाला रस्ता करायचा आहे तर अतिक्रमणात येत असेल तर मोजणी करा आणि काढून घ्या. आणि आम्ही काढायला तयार आहे ना, जर येत असेल तर. बरं फक्त आम्ही एकटेच नाही काढायचं, मग सगळ्यांचं पण काढायला पाहिजे ना. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. मग आम्ही एकट्यानेच काय हे करायचं? सुरुवातीला आक्षेप तुमच्यावर आहे. मग इथून पाठीमागे जे आहे ना तिकडे कुणाचं अतिक्रमण नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. हा बरं त्यांचं म्हणणं आहे, तुमचं मध्ये येते. तर त्यांना काय सांगितलं, मोजणी करा सगळीकडं आणि काढून घ्या. बरोबर. गट नंबर काय तो? बहुतेक 1308 काहीतरी असेल. किती क्षेत्र आहे त्याचं? ते 1.5 एकर 2 एकर असेल. बर, मग त्याची तुम्ही मोजणी केली होती कधी? नाही, पर्सनल तर नाही कोणी केली. मग तुमच्या गटाची मोजणी ते कशी काय करतील? नाही, रस्त्याची मोजणी, गटाची नाही. रस्ते झाली ना, हद्द दाखवल्यात ना रस्त्याच्या. मोजणी झाली? ग्रामपंचायतने मोजणी केली. यांचं म्हणणं आहे का रस्त्याची मोजणी झालेली आहे? तुमचं काय म्हणणं? नाही, नोंद मला माहित नाही ते झालेली आहे का नाही, पण हे जर म्हणतात झाली तर मग ते बाकीच्यांनी हद्द करून घ्यायला पाहिजे ना, इकडची पण आणि तिकडची पण. त्यांचं म्हणणं आहे का मग तुम्ही हद्द का दाखवलं नाही? हद्द दाखवली होती ना, ज्यावेळेस मोजणी झाली ना ग्रामपंचायतनी त्यावेळेस पक्की मारली, पण पावसाळ्याचा पिरियड होता. म्हणजे पावसाळा झाला संपल्याच्या नंतर काम चालू करायचे. त्याच्यानंतर आम्ही हा वडा होता, म्हणजे 7 ते 8 फूट खोल होता, याच्यात दगडी आणून पूर्ण बाडलाय. जवळजवळ 8 ते 10 दिवस काम चालू होतं. त्याच्यानंतर मग हे केलं आणि त्याच्यानंतर आता हा साईडनी लगत वडा आहे, याच्या म्हणजे गटराच्या साईडनी वडा आहे. म्हणजे या रस्त्याच्या पलीकडे हे जे खड्डा दिसतोय गटर नसून वड आहे. हो, नैसर्गिक वड आहे. नैसर्गिक वड आहे, गाडलाय आपण हा रस्त्यासाठी, कारण पर्याय रस्ताच नाही. त्या मालकाची जर हद्द इथपर्यंत येते, त्या मालकाची हद्द येते, मग रस्ता गेला कुठं? वड आहे ना कशाला मान्य? हो आहे ना. मग आता हा रस्ता ओढ्यावरून आहे कसं? रस्ता वेगळा आहे, सेपरेट? नाही, ओढ्यातूनच ना रस्ता, ओढ्यामधूनच आहे. आणि जेव्हा आपलं बांधकाम झालं ना तर ऑलरेडी अगोदर पहिला रस्ता होता. 60 फूट पहिला बाराखी नव्हती, पहिला रस्ता होता, त्याच्यानंतर बाराखी बांधलेली. पहिलं अगोदर त्या बाराकीच्या आधी काय होतं? तिथं बाराखीच होती ना, ती मोडून परत आतमध्ये आम्ही बांधून घेतलेली. म्हणजे ती बाराकी अजून बाहेर होती, तुम्ही नाही दुसरी होती. हा, ती मोडून परत आम्ही आतमध्ये घेतली. तर यांचं म्हणणं आहे का अजून आतमध्येच आहे. ती मोडली आणि अजून बाहेर घेतली. जी जुनी मोडासाठी ग्रामपंचायतीने ती मोडून ही बाहेर घेतली, असं झालं. म्हणजे तुम्ही म्हणताय का आम्ही उलटा आत घेतली आणि हे लोक म्हणताय तुम्ही बाहेर घेतली. काय नक्की खरं काय? मग पहिले जर बाहेर जर असते तर मग ही कशाला परत बांधली असते ना, बाहेरच जा अजून घ्यायची होती तर. आता तर तुमचं काय म्हणणं आहे का हा नकाशा सरळ आहे? हो, मग आता इकडे तर असा आडवा दिसतोय, जर आपण जर बारकाईने पाहिला तर त्याची जी लोक येतात दोन, वर पण जा आणि खालून पण घ्या. हा इथे टर्न मारलाय. यांचं असं म्हणणे रस्ता सरळ आहे, मग आडवा असं वाकडा करावा. आहे सरळ तर मग नकाशाप्रमाणे त्यांनी काढून घ्यावा ना, आम्ही काढायला तयार आहे. त्यांचं म्हणणं आहे नकाशाप्रमाणे. त्यांना आज पण नाही सांगितलं, इथून मागे पण सांगितलं. 25 वर्ष झाली तंटा चालू आहे. हा नाही पावसाळ्यात आम्ही इथे येतोय, गुडघ्यापेक्षा पण मला एक सांगा, तुमचं नाव काय? सचिन आमले. ज्यावेळी तुम्ही म्हणता का फक्की मारली होती त्याला किती दिवस झाले? 1 वर्ष झालं असेल. 1 वर्ष. तुम्हाला माहिती आहे का फक्कीच्या खुणा? हो. तुमच्यासोबत किती लोक होती? हे काय जे आहे ती समोर आहे ते सगळी. तुम्हाला माहिती आहे का फक्कीच्या खुणा? आहे ना. मग चला बरं तिथं आपण बघूया. आणि त्यांना जिथून माहिती आहे ना, म्हणजे जिथं पक्की मारलेली तेव्हा त्याच्या ऑलरेडी गटर काढून घेतलेलं, तेव्हा रस्त्याचा विषय क्लिअर झालता का गटरापासून 13 फूट इकडे काढायचा रस्ता. आणि आता एवढी 200-300 लोक जमलेली आहेत, तिथं जी फक्की केलेली आहे तेवढं ते रस्त्याचा नकाशा आहे, तुम्हाला मान्य आहे का? हा, कोणीतरी फोटो काढलेले असतील त्याचे. मग तुम्हाला मान्य आहे का ते फोटोचं राहू द्या? नाही, माझ्याकडे नाही. फक्की कुठं होती माहिती आहे का? नाही, मला नाही माहिती, भावाला माहिती असेल. मग भाऊ नाहीत का? नाही, बाहेर गेलेले. मग आता हे जर म्हटले का इथं फक्की आहे ते मान्य करणार का तुम्ही? पुढं हा करतील ना, जिथं पहिली ऑलरेडी असेल तिथं मान्य करणारच ना. काय आता कसं मार्ग काढायचं? नाही, पर्याय तर नाही. जे अतिक्रमण आहे रिसर, जे 60 फुटाचा रोड आहे तो 60 फुटाचा रोड क्लिअर करून पंचायत आणण्यात आला. इकडल्या शेतकऱ्यावर नाही, इकडल्या शेतकऱ्यावर नाही, जे आहे रिसर होऊ द्या. 60 फुटाचा जर रस्ता आहे कशावरून? कागदोपत्री आहे, नकाशा आहे, ते काय अंकुशना नाहीत ना. नमस्कार. तू काय चाललंय तुमच्या गावसाहेब? आमच्या गावात चाललंय ना रस्ता. काय तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की हे गेली 15 वर्षापासून हा रस्त्याचा विषय चालू आहे आणि प्रत्येक वेळेस जवळजवळ आता ही लोक दरवर्षी 2-3-4 वेळा तर ग्रामसभेला येतातच.
आणि प्रत्येक वेळेस निर्णय न होता फिरून जाते. त्याच्यामुळे आज ते सगळे कंटाळलेत आणि त्यांनी आज सांगितले आज जर निकाल लागला नाही तर आम्ही परत ह्या विषयात इकडे येणार नाही, आमचं गाव उदापूरला जोडून द्या. आणि ते शाळेतले दाखले काढून उदापूरला नेणार आहेत. एवढे ते लोक ह्या विषयात त्यांना त्रास झालेला आहे. आज डिंगोडचा रस्ता असून सुद्धा म्हणजे डिंगोडला रस्ता नाही, उदापूरचा रस्ता आज तिथपर्यंत पोहोच झालाय, म्हणजे टच येतो. आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे का आता आम्ही रस्ता खोदलाय, आम्ही गुन्हा केलाय आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा बघायला आम्ही तयारी, पण आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जावं लागलं तरी आमची जायची तयारी आहे. शासन काय कारवाई करीन, आम्ही जरी कायदा हातात घेतलाय तरी आम्हाला फक्त रस्ता मिळावा याच्यासाठीच कायदा हातात घेतलाय. आता आपल्या सोबत ते काय नाव सुरेंद्र उकेडे हा त्यांचे काही बंधू होते सुरेंद्र, ते म्हणाले की मोजणी करा, मोजणी करून मी काढून द्यायला तयारी. मोजणी करण्यापेक्षा प्रत्येकाला माहिती आहे जुने नंबर जाग्यावरच आहे. प्रत्येकाला माहिती आहे आपली हद्द कुठून. फक्त रस्त्याची रुंदी जास्त असल्यामुळं हे मला कसं मिळेल याच्यावरून वाद आहे. रस्ता जर समजा इथं तयार झाला तर पूर्वेचं त्यांना मिळते, रस्ता पूर्वेला गेला तर पश्चिमेचं यांना मिळते. जो काही 30-40 फूट मिळतोय, लाभ मिळतोय, तो कोणी उठवायचा याच्यासाठी या सगळ्या आदिवासी लोकांवर अन्याय करण्याचं काम चालू आहे. तुम्ही आणि म्हणले खूप दिवस झाले साहेब, 40 ते 50 वर्ष झाले हा विषय तसाच पेंडिंग आहे. तुम्ही म्हणले 60 फूट रस्ता इथं आहे, इथं फक्त फार पडतं 20-25 फुटच रस्ता दिसतोय साहेब. इथं नुसता रस्ता नाही, ओढा पण आहे. रस्त्यासोबत ओढा पण आहे. हो, काय पुरावा आहे का? हो, सगळं आहे ना. हे बघा, हा ग्रामीण मार्ग डिंगोरी ते आंबेदारा ग्रामीण मार्ग, म्हणजे इथून जो दिसतोय हे बरोबर. आता आपण कुठं उभे आहेत? आता आपण या ठिकाणी उभे आहे, इथं या पॉइंटला. हो, इथं. आणि रस्ता कुठे आहे? रस्ता हे बघा, हा रस्ता आहे आणि हा रस्ता जुना आहे, हा कोतुळला जाण्यासाठीचा मार्ग आहे. अच्छा, म्हणजे हा इथून रस्ता स्टार्ट होतोय आणि तो एकदम स्ट्रेट आहे, कुठेही त्याचा वाकडा वगैरे नाही. हो, आणि ऐका ना संदीप साहेब, याच्यात बघा ना नकाशा सुद्धा वळण नाही कुठेच रस्त्याला. हा, मी तेच म्हणतोय ना, रस्त्याला वळण तर दिसत नाही, पण इथं प्रत्यक्षात भरपूर मोठं वळण. आणि डिंगोरला एवढे हा नमालसीच हायवे आहे का, तो सुद्धा नकाशात नाही. फक्त डिंगोर मध्ये एवढाच रस्ता नकाशात रस्ता नकाशात आणि त्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे. आणि अधिकारी काही आता इथं रस्ता आहे ना, हो, तो हा जो आहे हा अरुंद आहे, अरुंद. परंतु पुढे पुढे जसं जातोय तसं तसं तो मोठा होतोय आणि इथं परत अरुंद झालाय. हो, पुढे रुंद झालाय. बर. आणि आपण कुठे आहेत? आपण आता या ठिकाणी या ठिकाणी, या गटात आहे. म्हणजे इथं आहे रस्त्यावर या आता ठिकाणी. वाद एवढ्या भागात आहे, हा जो एवढा भाग आहे ना, एवढ्या भागात वाद आहे. पुढे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय. म्हणजे आता इथं जर असेल तर हा रस्ता असा वळाला इकडं, असं तुमचं म्हणणं आहे? दिसतोय ना समोर. आता नाही, रस्ता वळायला वगैरे काय नाही, रस्ता सरळ करून घेत आहेत. यांचा समजा बराखीचं अतिक्रमण आहे ते त्यांनी काढावा. पश्चिमेत जे आता अतिक्रमण झाले ते सुद्धा त्यांनी काढून घ्यावा. रस्त्याचा विषय संपून जातोय. बरं, त्यांचं कोण जबाबदार कोण आहे आता? ते तुम्ही जबाबदार आहे का बोलण्यासाठी इथं? कोण भाऊ आहे तुमचं? ते कुठे जाता? फोन करा डायरेक्ट त्यांना. म्हणजे नाही, 4-5 दिवस नाही बाहेर आहे. 4-5 दिवस. दुसरं कोणी जबाबदार? वडील आहे पण वडील घरी. बरी गोष्ट माहित असताना ते केले, त्यांना सगळं माहिती असताना जातात. तुम्ही सांगितलं नाही का त्यांना? कालचा विषय प्रयागराजला डुबकी मारायला गेले आणि त्यांचं अगोदर नियोजन असेल. तुम्ही आपण काही म्हणू शकत पण नाही. इथं काय चाललं ते चुकीचंच आहे, त्यांनी नव्हतं जायला लागत ना. उकराय ते होते का नाही, जायला नव्हतं लागत ना. आपण आपलं म्हणणं नाही ना, त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं हाच आपला मुद्दा आहे. आपण काही म्हणत नाही त्यांनी काढून. ते तुमचे सख्खे चुलत भाऊ आहेत का? सख्खे भाऊ. सख्खे भाऊ आहेत की? बर. तुम्ही ते मोठे असल्यामुळे तुम्ही एकटी डिसिजन घेऊ शकत नाही. पण तुम्हाला यांचं म्हणणं मान्य आहे का तुम्ही तिथं अतिक्रमण केलं रस्त्यावर म्हणून? आहे, हे म्हणतात म्हणून आहे. दुसरा वैयक्तिक वाटत नाही असं. नकाशात सरळ दिसतंय. असलं अतिक्रमण तर काढून घेऊ. मग कधी काढणार तुम्ही हे अतिक्रमण? म्हणजे आम्ही काय तुम्हाला बोलतोय दबाव घेऊ नका, इथे 100 लोक आहेत म्हणून तुमची एकट्याची बाजू खरी असून खोटी होईल असं काही नाही. नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू चेक करायच्या. त्याचा काय तुमचं काय म्हणणं आहे का तुम्हाला खातर जमा करायची आहे का? नाही, खातर नाही जमा करायची. नाही करायची.
मग कधी होईल ते? म्हणजे काय होईल, तुम्हाला बी यायला जायचा त्रास नाही होणार आणि या लोकांचा बी विषय सुटेल. भाऊ आल्यावरती करेन, नाही तर मग आल्यावरती काम चालू करेन. मग आता तुमची भूमिका काय? हा रस्ता खोदलाय या लोकांनी, हो. मग आता तो बंद का? आता 15-20 वर्ष साहेबांनी प्रयत्न केले. शाळेतले मुलांचे दाखले काढून उदापूरला टाकायला सुरुवात केली. ते जर गावातच राहायचं नाही म्हणतात तर मग आम्हाला त्यांच्या बरोबर तर राहिलं पाहिजे. तुमचं असं म्हणणं होतं का हे जे आहे तिकडचे बी अतिक्रमण काढा? कोणाचं अतिक्रमण आहे तुम्ही सांगू शकता का इथं? नाही, नकाशात बघा ना कोणाचं आहे. तुम्ही काय म्हटले का नाही, सगळ्यांचे मला अतिक्रमण? वैयक्तिक नाही, मग कोणाला टार्गेट करायचं ते येताना तुम्हाला दिसेल पुढं अतिक्रमण आहे काय आहे. हे बघा, त्यांचे बी म्हणणं बरोबर आहे. जर तुम्ही माझं अतिक्रमण काढताय तर त्यांचं पण पुढे तुम्ही काढलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर नकाशाप्रमाणे रस्ता लागत असेल तर आम्हाला कुणाचंच अतिक्रमण आता नकोय. आमचा पहिला मुद्दा असा होता, जर 70 फूट रुंदीचा रस्ता आहे नकाशाप्रमाणे तर 10-10 फूट तुम्ही दोघं वाटून घ्या. 50 फुटाचा रस्ता आम्हाला द्या, आम्ही 50 फुटात वडा आणि रस्ता करतो. पण आता त्याला पण सगळंच पाहिजे आणि पश्चिमेवाल्याला सगळंच पाहिजे. दोन्हीकडचे खालाय रस्ता. हा, आता मुद्दा असा आहे, आता आमचा असं म्हणजे सगळ्या लोकांच्या काल बोलण्यातून एकच मुद्दा येतोय का आता कोणाचंच अतिक्रमण ठेवायचं नाही. तो रिसर काढून घ्यायचा. रिस्तर रस्ता काढून ठेवायचा. कोणाला 1 इंच सुद्धा रस्त्याची जमीन द्यायची नाही. हे तुम्हाला मान्य आहे का हे जे बोलतोय? पहिले हे बघा इथं शाळेतल्या पोरांचं जास्त हाल होते. मग आता काय करायचं? आता हे रस्ता तुमचा पण बंद झालाय. नाही, झालं ना आमचं सगळ्यांचंच बंद झालंय. मग त्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे ना. निघा ना मग. म्हणून ते पाणी आज कमी त्यांनी केलेलं आहे. काल पोरांना कोण बोलत होतं? पाणीसाठी काढून दिलं. सरकून पडलं मग सिमेंटचा रोड लागन का नाही तुमच्या घरात सांभाळा तिकडे. आम्ही शिस्तीत सांगतोय, वटा धुतल्यावर पाणी जाणार कुठं? वटा धुतल्यावर पाणी जाणार कुठं? दुसरं काय काम आहे का आमचं बाहेर? सगळं कपडे भांडी घरात आहेत. काय काम आहे बाहेर आमचं? हे वटा धुतल्यावर पाणी कुठं जाणार? काय हे बोलत आहेत काय? गटार काढायचंय ना, शिस्तीत काढायचं. मग मोजणी काढायची आणि शिस्तीत गटार काढायचं. आमच्या हातीत गटार काढायचं नाही. बोलता ना बाई, काल तुला सांगितलंय मला. तुमची हात आहे ना, तुम्ही इकडे तुम्ही मला माहित नाही. गटार धुतल्यावर पाणी जाणार. बोलायचं नाही, मला माहित नाही. दिवस नाही इकडून टाकायची का चालणार रोड. रस्ता बंद करून टाका ना. त्यांचं म्हणणं आहे आमचं पाणी येणारच. त्यांनी आहे ना, त्यांचं पाणी आहे ना गटारांमध्ये टाकलं पाहिजे. आणि जे आहे ना रस्त्याचं घराचं पोकळ वाटतंय हे सगळं काढून साईड पट्ट्या मोकळ्या करून दिल्या पाहिजेत त्यांनी. रीतसर नोटीस भेटणार आहे उद्यापासून सगळ्यांना. ज्यांच्या अतिक्रमण आहे त्यांना रीतसर नोटीस मी देणार. पाणी काढून देतात मग काय करायचं. तुम्ही काढायचं, तुमचं पाणी जाते ना. काय करा ते करा. वटा धुणार, हातपाय धुत्यात, वटा धुत्यात, काय करणार? सांडपाण्याचे बघा, सांडपाणी आम्ही काढले, पूर्ण सांडपाणी काढलेले. रोडला आलं नाही पाहिजे. हे पाणी पण येत आहे ना, तुमचं सांडपाणी येत ना, काढून द्या. पाणी आमचं तिकडे गटारात हे पाणी कसलं येते? अगं बाई, कधीतरी वाटत होतं माणूस
पाणी येतंय का आम्हाला काम करा आम्हालाही कळत आहे आमची बार लेकर आहेत माझी काही वेळ लागले का रोज काम करायला बाहेर पाठ काढून दिला ना रोड बाई टाकलेले पाणी निघायला जागा नाही कळत करून देणार माणूस काय बोलत आहे आम्हाला कळत नाही पाणी रोज कशाचं घ्यायचं मी तेच सांगते रोज कोण पाणी सोडितो काय करायचं आपल्याला रोज पाणी बाकीचे कधीतरी वाटत होतोय बाबा याच्या पलीकडे काय नाही सगळं पाणी काढत गेलंय काही पण म्हणते आपल्याला साईड पट्ट्या काढून सगळं समजून सांगितलं दोन्ही लोकांना हा रोड होणार आहे साईडला गटारी वगैरे होणार आहे आणि ज्यांचे अतिक्रमण आहे ना त्यांना माझा विश्वास आहे ना तुमचा उद्यापासून सगळ्यांना नोटीस दिल्या जातील रीतसर आणि आम्हाला साईड पट्टी पण आपल्याला निधी आलेला आहे 10 लाख रुपये खासदार साहेबांच्या याच्यातून अंकुश नानांच्या याच्यातून काम चालू होणार आहे तेवढा विश्वास ठेवा मी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत तुमची काही सोय होऊ देणार नाही एकदा हे अतिक्रमण निघू द्या स्वतः उभं राहून करून घेणार आहे स्वतः उभं राहून करून घेणार आहे आतापर्यंत 4 वर्षात उभं राहून काम करून घेतल्या स्वतः उभं राहून तारीख द्या आणि तारखेला काम होणार 1 तारीख ठरवून द्या उद्यापासून सुरुवात नाही झाली आम्ही ग्रामपंचायत बंद करून उद्यापासून नोटीस देण्यात येणार आहे सगळ्यांना अतिक्रमण गटारी साफ करून घ्या अतिक्रमण एवढेच फक्त देण्यात ठेवा आपल्याला थोडं थोडं करायचंय सगळं हे काही एका दिवसात होणार नाही 2-4 दिवस जाऊ दे 4 दिवस जाऊ द्या 10 दिवस तुम्हाला गाली देतो आणि नाही झालं आपल्याकडे मंजूर करून दिले त्याची फाईल करायला वेळच लागणार आहे एवढ्या एवढ्या वर्ष काय बोलले का आम्हाला सुरुवात झाली नाही इकडल्या साईड